नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून एक अपडेट आहे. ते अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ आता ज्यांची परीक्षा झालेली आहे किंवा ज्यांनी फॉर्म भरले त्यांची पात्र अपात्र यादी आहेच, परंतु इथून पुढे येणारी जी काही चारही कृषी विद्यापीठाची जाहिरात आहे त्यावेळेस जेव्हा तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस काय आपण काळजी घ्यायला पाहिजेत ह्या गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवायला देखील विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती नावाने एक बॅच आहे. ही बॅच जो महाराष्ट्रामध्ये सगळे सरळ सेवा होतात आणि त्यामध्ये जो काही परीक्षा होते त्याचा परीक्षेचा मुख्य सिलेबस, मुख्य गाभा असेल त्यामध्ये मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य त्यावरती एक बॅच आहे. फक्त 999 रुपयाला ही बॅच आपण देत आहोत. ही बॅचची वैशिष्ट्य महत्वाचं की 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे. किती वेळा तुम्ही पाहू शकता. तुम्हाला 100+ टेस्ट देखील तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पीडीएफ नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. या संधीचा फायदा घ्या. चला आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया. ही आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांची प्रकल्पग्रस्त भरती संदर्भात सूचनापत्र या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलंय की जाहिरात क्रमांक जी जाहिरात आली 2025 ला बघा, 31/1/2025 नुसार सुरू करण्यात आलेली त्या अनुषंगाने ज्या पदांना लेखी परीक्षा अनिवार्य आहे त्या पदांची पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या संदर्भात काय हरकती असल्यास पात्र अपात्र यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 10 दिवसाच्या आतमध्ये कार्यालयात सादर करायच्या आहेत तुमच्या हरकती. चला, आता ती प्रसिद्ध झाली आणि त्यानुसार तुमच्या हरकती मग का या ठिकाणी पात्र अपात्र यादी का केलेली आहे. पात्र यादी या ठिकाणी लावलेली आहे त्यांनी आणि अपात्र यादी, मग पात्र यादीमध्ये ठीक आहे, पात्र केलेत, ओके, सगळं ओके आहे. अपात्र का केलेले आहेत ते देखील बघूया. बघा, आता अपात्र केलेत, आपल्याला ह्या नावाशी काही घेणं देणं नाही, परंतु अपात्र केलेत की प्रकल्पग्रस्ताचा दाखलाच नाही म्हणून त्यांना अपात्र केले. मग तुम्हाला काय करायचंय, आता येणाऱ्या नवीन भरतीमध्ये देखील तुम्हाला प्रकल्पग्रस्ताच्या जागा असणार आहेत. बघा, त्यामुळे या भरतीमध्ये जागा असतील तर आपल्याला त्याकरता त्यामध्ये आपला जो प्रकल्पग्रस्ताचा जो दाखला आहे तो दाखला या ठिकाणी तुम्हाला तयार ठेवायचा आहे. तो या ठिकाणी बोगस नसावा, सगळ्यात महत्वाचे, कारण त्याची पडताळणी खूप कडक या ठिकाणी होते. त्यानंतर बघा काही ठिकाणी अपात्र का केलेत, सगळ्या पदाची त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. आता हिता अपात्र केलाय, आवश्यक शैक्षणिक अर्हताच नाही बघा, पण फॉर्म भरलाय. त्यामुळे तुम्ही यानंतर फॉर्म भरत असताना तुमची पात्रता व्यवस्थित पाहायची आणि ती पात्रता या ठिकाणी व्यवस्थित चेक केल्यानंतरच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. बघा, त्यानंतर पुढे जाऊन पात्र केलेली यादी आहे. अपात्र का केले त्याची कारण देखील आपण पाहूया. टंकलेखकच नाही, तुमच्याकडे सर्टिफिकेटच नाही देखील तुम्ही फॉर्म भरताय, अशी चूक करायची नाही. तुमच्याकडे सर्टिफिकेट आलेलं आहे का, त्यात फॉर्म भरायच्या अगोदर आपलं सर्टिफिकेट पाहिजे तरच तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. अन्यथा नुसता फॉर्म भरायचा, सर्टिफिकेट नाही तर तुम्हाला अपात्र केलं जाईल, तुमचं नुकसान आहे या ठिकाणी. बघा, प्रकल्पग्रस्त नाही, काही ठिकाणी नॉन क्रिमिनल नाही म्हणून अपात्र केलेलं आहे. पण हे डॉक्युमेंट तुमच्याकडे ज्यावेळेस जातीचा दाखला असतो त्यावेळेस तुम्हाला नॉन क्रिमिनल हे अनिवार्य आहे, तुम्हाला ते लागतेच आणि त्याच वर्षाची व्हॅलिडिटी असणं नॉन क्रिमिनल लागतं. त्यामुळे तुम्ही नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्ही व्यवस्थित काढून घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी बघा, प्रकल्पग्रस्त दाखला नाही, टंकलेखनचं प्रमाणपत्र नाही, पदवी दिलेली, पदवीचं प्रमाणपत्र जोडलेलं नाही म्हणून अपात्र केले. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे आपली पदवी जे क्वालिफिकेशन त्या ठिकाणी दिलेले ते सर्व डॉक्युमेंट असल्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरायचा नाही, नाहीतर या ठिकाणी लगेच अपात्र करतात. कारण इतर भरत्या ज्या होतात त्या भरत्यासारखी ही विद्यापीठची भरती नाही. अगोदर फॉर्म भरून घेतात, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पात्र अपात्र यादी लावतात आणि नंतरच तुमचं प्रवेशपत्र, परीक्षेचं प्रवेशपत्र तुम्हाला दिलं जातं. म्हणून तुम्हाला ही काळजी घ्यायची आवश्यक आहे. बघा, म्हणूनच मी हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला घेण्याचं कारणच ते आहे, बाकी काहीच कारण नाही. बघा, आता इथं बघा काय आहे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल मधून, ठीक आहे, कास्ट वाईज लावली, पात्रची यादी, हा, तपशीलच भरलेला नाही, फॉर्म भरलाय तपशील आहे, पदवीच नाही, प्रकल्पग्रस्त दाखला नाही, पदवी नाही, हो का, पदवी नाही असं या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून त्यांना अपात्र केलेलं आहे. बघा, इतका तुमचे फॉर्म प्रकल्पग्रस्त दाखला नाही, काय केलंय रद्द, काय रद्द केलं, प्रकल्पग्रस्त दाखला रद्द केलेला आहे. हा बघा, प्रकल्पग्रस्त दाखला रद्द केलेला आहे त्यामुळे ह्यांना अपात्र केलेले. त्यामुळे प्रकल्पग्रस्त जो दाखला आहे ना तो या ठिकाणी तुम्हाला असणं आवश्यक आहे. बघा, हे सुद्धा इतकं चेक केलं जातं की विचारू नका, सगळ्या गोष्टी खूप सूक्ष्म पद्धतीने पाहिल्या जातात.
फक्त इतर मागासवर्गीयांसाठी पद उपलब्ध आहे, ब ज ब प्रवर्गासाठी पद नाही, म्हणून त्यांना अपात्र या ठिकाणी केलेलं आहे. ज्या ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज दाखल करताय त्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जागा आहे का ते चेक करूनच तुम्ही त्यातून फॉर्म भरायचा आहे. अदरवाईज तुम्ही ओपन मधून फॉर्म भरा. जर तुम्ही पदच नाही पण त्या ह्याच्यातनं तुम्ही फॉर्म भरलाय तर तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र केलं जाईल. तुमच्या एकदम किरकोळ चुका या ठिकाणी तुम्हाला तुमचा एक ठिकाणी सगळं व्यवस्थित जर नाही केलं तर सगळ्या तुमच्या कष्टावरती पाणी फिरू शकतं. प्रकल्पग्रस्त दाखला नाही पण फॉर्म भरलेला आहे म्हणून अपात्र आहे. बघा त्यानंतर प्रकल्पग्रस्त दाखला नाही म्हणून अपात्र आहे. बघा ह्या चुका तुमच्याकडून होता कामा नाहीत. तुमच्याकडून जर ह्या चुका झाल्या तर तुम्हाला या ठिकाणी निराशा तुमच्या पदरामध्ये पडू शकते. प्रकल्पग्रस्त दाखला नाही, आवश्यक शैक्षणिक अर्हता देखील पूर्ण नाही म्हणून अपात्र केलेलं आहे. बघा ही पात्रची यादी आहे. पात्र अपात्र यादीत प्रकल्पग्रस्त दाखला नाही, प्रकल्पग्रस्त दाखला नाही, विद्यापीठ प्रकल्पग्रस्त दाखल नाही म्हणून तुम्हाला या ठिकाणी अपात्र केलेलं आहे. विद्यापीठ प्रकल्पग्रस्त दाखला नाही म्हणून अपात्र यादी, प्रकल्पग्रस्त दाखला नाही म्हणून अपात्र. बघा अशी कित्येक आवश्यक शैक्षणिक अर्हता नाही, प्रकल्पग्रस्त दाखला नाही, प्रकल्प दाखला रद्द केलेला आहे असे तुला सुद्धा या ठिकाणी त्यांनी अपात्र केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो अशा चुका तुम्ही करू नका. तुम्ही व्यवस्थित त्यानंतर फॉर्म भरत असताना काळजी घ्या. आपल्या अर्हता असल्याशिवाय त्या पदासाठी फॉर्म भरायचं नाही, विद्यापीठ त्या ठिकाणी रिजेक्ट करून देतं. अशाच माहितीसाठी या प्लॅटफॉर्मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला मी नंतर भेटतो पुढील अपडेटमध्ये. तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.